आले का सुगरण? बर. सुगरण अजून कोणाला म्हणतात रे आपल्या घरात? कोणाकोणाच्या आईला सुगरण म्हणतात की नाही? म्हणजेच काय, खूप चांगलं व्यवस्थित आणि नीटनेटकं काम करणाऱ्याला सुगरण म्हणतात. म्हणजे उपमा दिल्या जातात आपल्या घरामध्ये सुद्धा, समाजामध्ये सुद्धा. परंतु सुगरण हा एक पक्षी सुद्धा आहे. तर एक सुगरण पक्षी होता आणि तो सुगरण पक्षी झाडावर बसलेला होता. त्या झाडाखालून एक शेतकरी जात होता. शेतकऱ्याजवळ एक डब्बा दिसला आणि त्या सुगरण पक्षाने विचारलं, ओ दादा, काय आहे तुमच्या डब्यामध्ये? शेतकरी म्हणाला, काय नाही, मला थोडंसं काम आहे बाजारात, चाललो. मग शेतकऱ्याने त्याच्या घराची स्तुती केली. किती छान खोपा बनवतोस तू, तुला किती छान खोपा बनवता येते. सुगरण पक्षी म्हणायला काय लागला की खूप मेहनत करावी लागते, खोप्याला लागणारं गवत दूर दूरून आणावं लागते आणि त्याच्यानंतर खोपा मेहनत करून करून एक एक काडी जमा करून तो खोपा बांधावा लागतो. सहज बांधला जाईल का खोपा? नाही. आणि मग तो शेतकरी पुन्हा म्हणाला, तुला ही कला कोणी शिकवली? तुझं आज सगळेजण नाव घेतात, सगळीकडे नाव घेतात, आणि एवढंच काय तर तुझ्या सुगरणीचं नाव आमच्या गृहिणीला सुद्धा देतात. म्हणजे गृहिणी म्हणजे कोण? म्हणजे घरामध्ये आपली आई असते ना, तर तिला सुद्धा देतात. चांगलं काम केल्याच्यानंतर तिला पण सुगरण म्हणतात की नाही? मग त्यांचं ते संभाषण सुरू होतं. परंतु सुगरण पक्षाला पुन्हा प्रश्न पडला, त्या डब्यामध्ये काय आहे? तुझ्याजवळ डब्बा आहे ना, त्या डब्यामध्ये काय आहे? शेतकरी म्हणाला, काय नाही, त्याच्यामध्ये अळ्या आहेत छोट्या छोट्या. मी बाजारात चाललो, आळ्या विकणार आहे आणि आळ्या विकून त्याचे पीस म्हणजे पंख आणणार आहे. छोटे छोटे पंख माहीत आहे ना, पीस, आपण त्याला पीस म्हणतो. तर मी हे आळ्या विकणार आहे आणि तिथून पीस खरेदी करून आणणार आहे, पंख खरेदी करून आणणार आहे. मग सुगरणाला वाटलं, अरे पीस तर आपल्या अंगावरच आहेत, तू असं कर ना म्हणे, ते आळ्या मला दे आणि एक पीस तू घेऊन जा. कारण त्या शेतकऱ्याला एकच पीस पाहिजे होतं. मग आळ्या त्याने दिल्या सुगरण पक्षाला आणि सुगरणाने काय केलं, एक पीस काढलं आणि त्या शेतकऱ्याला दिलं. सुगरणाला छान वाटलं आणि त्या शेतकऱ्यालाही छान वाटलं. कारण शेतकऱ्याला बाजारात जायचं काम पडलं नाही आणि सुगरणीला हिंडायचं काम नाही पडलं. कशासाठी? अन्न जमा करायसाठी, आळ्या जमा करायसाठी. त्याने लगेच खाऊन टाकल्या. दुसऱ्या दिवशी पुन्हा शेतकरी जाऊ लागला, अरे शेतकरी दादा थांब ना, त्या आळ्या दे इकडे. परत एक पीस काढून दिलं. तिसऱ्या दिवशी पुन्हा तसंच, चौथ्या दिवशी पुन्हा तसंच. सुगरणीला काय आयतं अन्न मिळू लागलं, शेतकऱ्याला आयतं पीस भेटू लागलं. दोघांचंही जमलं ना. असेच दिवस गेले. हळूहळू 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 15 दिवस गेले, महिना गेला आणि एक दिवस असं झालं की त्या शेतकऱ्याजवळच्या आळ्या संपल्या. आणि आळ्या संपल्यामुळं काय झालं, तो आळ्या विकायला जाईल का बाजारात? त्याच्या जवळच्या बिचाऱ्याच्या आळ्या संपल्या, तो काही आलाच नाही. मग त्या दिवशीसुद्धा त्या सुगरण पक्षाने वाट पाहिली की शेतकरी दादा कधी येतो कधी येतो कधी येतो. तो काय आलाच नाही संध्याकाळपर्यंत. सकाळ झाली, याच्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. आपल्या पोटात ओरडतात की नाही कावळे, तसे. त्याला खूप भूक लागली आणि त्यानं ठरवलं, जाऊ दे आता काही शेतकरी दादा येत नाही, चला आपण स्वतः जाऊ उडत उडत आणि काहीतरी अन्न घेऊन येऊ. आणि जेव्हा तो सुगरण पक्षी उडायला लागला, काय झालं असेल? त्याला पंखच नव्हते ना, त्याला उडताच येत नव्हतं. त्याने उडून पाहिलं परंतु त्याला उडता आलं नाही. जो पाणवठा होता शेजारी छोटासा तलाव, तिथे जाऊन तो थोडंसं पाणी प्यायचा रोज आणि आळ्या खायचा. त्याला लक्षात आलं की आपण एक महिना झाले, म्हणजे 30 दिवस. एका महिन्याचे किती दिवस असतात? 30. एक महिन्यापासून आपण उडलो नाही आणि आपल्याला उडता येत नाही. कारण का? आपण सगळे आपले पीस एक 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 करून कोणाला दिलं? शेतकऱ्याला दिलं.
आणि त्या अळ्या आपण कष्ट न करता खाऊन घेतल्या, परंतु त्याचा दुष्परिणाम काय झाला? आपले पंखच राहिले नाहीत. कालांतराने तडपून तडपून अन्ना वाचून ते सुगरण पक्षी मरून गेला. या गोष्टीतून काय शिकायचं आहे आपल्याला? आपण कष्ट करून हे केलं पाहिजे. बरोबर, आपण कष्ट करूनच खावं किंवा खाल्लं पाहिजे. कष्ट करूनच आपण अभ्यासातही पुढे गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्या सुगरण पक्षाने जगण्याचा मार्ग त्याला एकदम सोपा वाटला होता. सोपा आहे, पीस द्यायचं आळी खायची, पीस द्यायचं आळ्या खायच्या. परंतु वास्तवात तो मार्ग त्याचा कसा होता? खडतर होता. त्या मार्गाने गेला तो, त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणून सहज या जगामध्ये काही मिळालं तर त्याचा विचार करून आपण स्वीकार करायला पाहिजे. आणि कष्टाशिवाय आपल्या जीवनाला पर्याय नाही. कष्ट करावेच लागतात. आणि कष्ट करून जर खाल्लं आपण किंवा कष्ट करून जर मिळवलेलं असेल तर त्याची चवसुद्धा कशी असते? चांगली असते आणि ते टिकाऊ असते. आणि चांगल्या मार्गाने मिळालेलं हे कधीही आपल्याला आनंदच देत असते.